पुण्यातल्या आंबेगाव तालुक्यातल्या मंचर अवसारी खुर्द रस्त्यालगत सुमन तांबे आणि विमल बांगर या दोघींची जमीन. या दोघींमध्ये गेल्या 25 वर्षापासून जमिनीच्या हद्दीचा वाद. या वादात कोणीही पडती बाजू घ्यायला तयार नव्हतं. या वादामुळे दोघींच्या कुटुंबातही वितुष्ट निर्माण झालं. या दोघींमधला वाद मिटवण्याचे गावकऱ्यांचे, सरपंचांचे प्रयत्न निष्फळ ठरलेत. अखेर तंटामुक्त समितीनं तनिष्कांना ही समस्या सांगितली आणि गेल्या 25 वर्षापासूनचा वाद संपुष्टात आला. आम्ही तनिष्का भगिनी ना 28 ते 27 महिला आहेत ह्या गटामध्ये. तर आम्ही म्हटलं आता ही एक भगिनी बांगर आमच्याकडे आली, म्हटली बाई किती दिवस झाले आमचे भांडण मिटत नाही. तर आम्ही म्हटलं आम्ही येतो तिथपर्यंत आणि तुमचं भांडण मिटवतो. आम्ही दोघीजणी आलो काल, आमच्याबरोबर काही गावातले ग्रामस्थ होते आणि आम्ही हे भांडण मिटवले. महिला ही घरात एक चांगली गृहिणी घर सांभाळू शकते, त्याप्रमाणे गावातही ती पुढाकार घेऊ शकते. हा विचार आम्ही महिलांनी केला आणि हा वाद मिटवण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला. गेल्या 25 वर्षात जे शक्य झालं नाही ते तनिष्कांनी साध्य करून दाखवलं. हा वाद मिटणं आता गावकऱ्यांच्या कौतुकाचा विषय ठरलाय. हा वाद जवळजवळ 25 वर्ष यांचा ह्या बांधावरून वाद होता. तेव्हा आमच्याच्यानी काही ते 25 वर्ष काही जमलं नाही. मग आम्ही तनिष्का गटाला सांगितलं का बुवा तुम्ही मदत करा, तुमच्या तनिष्का गटामध्ये ती मंडळी आहेत. तर मग त्यांना सांगितल्यावर त्यांनी व्यवस्थित हँडल करून ते जवळजवळ मिटवलंच. तनिष्का गटाच्या महिला यांनी ना हे भांडण सुमन मनोहर तांबे आणि कमल बांगर यांचे 25 वर्षाचं भांडण आहे ना, हे आम्ही ग्रामस्थांनी बऱ्याच वेळा मिटवण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्हाला काही याच्यामध्ये यश आलेलं नाही. एक तनिष्का गटाच्या महिला यांनी पुढाकार घेऊन हा वाद अतिशय चांगल्या पद्धतीनं जवळजवळ मिटवलेला आहे. तनिष्काच्या सगळ्या महिला या ठिकाणी आल्या. इथं महिला आल्यानंतर त्यांनी सगळी पाहणी केली. पाहणी करून त्यांना थोडंसं सांगितलं भांडणामुळे किती नुकसान होतं, हे भांडण कायमचं एक मिटवणं गरजेचं आहे. आणि मग त्या दृष्टीने गावचे सरपंच असतील, तंटामुक्त अध्यक्ष असतील किंवा अनेक माझ्यासारखे काही कार्यकर्ते असतील, आमचीसुद्धा मदत तनिष्का भगिनींनी आम्ही त्यांना सांगितलं आमची मदत लागली तर आम्हाला पण बोलवा. मग त्यांनीसुद्धा या हद्दी फिक्स करताना ग्रामस्थांना सुद्धा त्या ठिकाणी बोलून घेतलं. विमल बांगर आणि सुमन तांबे या दोघी सख्या शेजारी, तरी त्यांच्यात उभा दावा होता. मात्र आता वाद मिटल्यानं या दोघींनीही तनिष्कांचे आभार मानलेत. 25 वर्ष भांडण वाद तड्डा मार हान किती सुचली मी. आता हा पुतण्यामुळे सगळा मला पुढं प्रसन्न झाला. मला काहीच माहिती नव्हतं. सरपंच येऊ गेले इथून मागं, पण त्यांच्याच्याने काय हे झालं नाही. आता एक बाजूनं बैद्वार माझं झालेलं आहे आमच्या तनक्षा महिलांमुळं, त्यामुळं वाद मिटला आणि मला बरं वाटलं. पुण्यातल्या आंबेगाव तालुक्यात तनिष्काचं काम वाखाणण्याजोगं आहे. याची दखल इथल्या लोकप्रतिनिधींनीही घेतली आहे. तनिष्काने महाराष्ट्रामध्ये केलेलं काम हे तर निश्चितच अभिनंदनीय आहे, परंतु आज त्याचा फायदा थेट माझ्याही मतदारसंघामध्ये मला या ठिकाणी होताना दिसतोय. आज आमच्या पिंपळगाव गावामध्ये 2 भगिनींच्यामध्ये काही कारणामुळं जमिनीवरच्या बांधाचा वाद त्या ठिकाणी होता, परंतु आज गावामधल्या आमच्या सगळ्या भगिनींनी हा वाद तनिष्काच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिटवलेला आहे. जमिनीच्या हद्दीचा वाद मिटवून तनिष्कांनी एक नवा आदर्श घालवून दिलाय. सरले वैमनस्य फुलले सामंजस्य हा नवा मंत्रच या निमित्ताने त्यांनी दिलाय. स्नेहा कांबळे, साम टीव्ही, पुणे.